नमो नमः सर्वेभ्यो. आपण या चलचित्राच्या सिरीजमध्ये संस्कृत भारतीच्या कोविद परीक्षेच्या या कोविद पुस्तकाच्या काव्यकथांचा अनुवाद करतो आहोत. अ, आतापर्यंत 2 काव्यकथांचा अनुवाद झालेला आहे. तिसऱ्या काव्यकथा आपण सुरू करतो आहोत या चलचित्रामध्ये. आतापर्यंत आपण काय बघितलं, स्लाइड शेअर करते तोपर्यंत, की तारकासुराचा वध करण्यासाठी शिवपार्वतीचा विवाह होणे आणि त्यांचा पुत्र अ, उत्पन्न होण्याची आवश्यकता होती. सो ब्रह्मदेवानी इंद्रादी देवतांना सांगितलं की तुम्ही पार्वतीच्या सौंदर्याने शिव जे वैराग्यावस्थेत आहेत त्यांचं त्यांना वैराग्यावस्थेमधून काढून एक मिनिट, कुठे गेलं, जस्ट अ मिनिट, वैराग्यावस्थेमधून ते, हां सॉरी, वैराग्यावस्थेमधून त्यांचं चित्त विचलित करून त्यांचा विवाह पार्वतीशी घडवून आणा आणि त्यांचाच पुत्र हा तारकासुराचा वध करू शकतो असं ते म्हणाले. सो पार्वती शिव जिथे वनात असतात तप करत तिथे जाते आणि त्यांचं चित्त विचलित करायचा प्रयत्न करते, पण तिला ते शक्य होत नाही. तिला ते आशीर्वाद देतात की अनन्य भाजम वरम प्राप्नुही, असा आशीर्वाद देतात ते. म्हणजे सगळ्यांचा सर्वश्रेष्ठ वर तुला प्राप्त होईल. परंतु तिथे मदन आणि रतीला पण पाठवलेलं असतं इंद्रदेवांनी वगैरे. आणि मन्मथाला किंवा मदनाला तिथे बघून शिव फार कोपित होतात, त्यांचं चित्त विचलित होतं. त्यामुळे त्यांना राग येतो, ते तिसरा नेत्र उघडतात आणि मदन तिथे भस्मसात होतो. ते पाहून रतीदेवी सुद्धा तिथेच मूर्छित होऊन पडते. आणि ह्या सगळ्या प्रकारामुळे तपश्चर्येमध्ये विघ्न आलं म्हणून शिव तिथून मनातनं निघून जातात. आणि आपल्या या सौंदर्यामुळे हे सगळं झालं, की आपल्या रूपामुळे सगळं झालं हे मानून पार्वती पण तिथून निघून जाते. इथपर्यंत आपण मागच्या वेळेला आलो होतो. आता आपण पुढे बघूया. थोडं एंदाज करते. तिसऱ्या पाठातली काव्यकथा आहे. Just a minute. ओके. थोडं पेशन्सची आवश्यकता आहे. हे थोडं स्लो आहे ही साईट. आता यदा ईश्वरः मन्मथं दग्धवान् तदा पार्वती खिन्ना ततः प्रतिनिवृत्तवती. जेव्हा ईश्वर किंवा शिवशंकर हे मन्मथाला त्यांनी दग्ध केलं, तेव्हा किंवा त्याचं दहन केलं, तेव्हा पार्वती खिन्ना झालेली किंवा खिन्न अवस्थेतली पार्वती तिथून निघून गेली. सा स्वकीयम बाह्य सौंदर्यम निंदितवती. म्हणजे तिने स्वतःच्या बाह्य सौंदर्याला म्हणजे शारीरिक सौंदर्याला दूषण द्यायला लागली किंवा तिने त्याची निंदा केली. म्हणजे एक माणसाचं बाह्य सौंदर्य असतं, शारीरिक सौंदर्य असतं, मानसिक सौंदर्य असतं, आत्मिक सौंदर्य असतं, तपाचं सौंदर्य असतं, तपांचं किंवा असतं. तर ते आपल्या बाह्य शरीर सौंदर्यामुळे हे सगळं सर्व झालं असं मानून तिने स्वतःच्या बाह्य रूप शारीरिक सौंदर्याला दूषणे दिली. ततः तपश्शक्त्या ईश्वर आराधनीय इति संकल्पितवती. त्यामुळे आपल्याला जर शिवशंकरांना प्रसन्न करून घ्यायचं असेल तर आपल्या या बाह्य सौंदर्याचा किंवा बाह्य रूपाचा काहीही उपयोग नाही. तपशक्त्या म्हणजे तपाच्या शक्तीनेच ईश्वर आराधनीय आहेत किंवा आराधन आपण त्यांचं करावं, त्यांना प्रसन्न करून घ्यावं असा तिने संकल्प केला. तपः कर्तुम अरण्यम गंतुम निश्चितवती. आणि त्यासाठी तपश्चर्या करण्यासाठी ती अरण्यात निघून गेली. अरण्यात जाण्यासाठी तिने निश्चय केला. इमाम दृष्ट्वा माता मेनादेवी उक्तवती. हे पाहून तिची माता जी मेनादेवी होती ती म्हणाली, बाले कठोरम तपश्चरणम कुत्र. म्हणजे हे कठोर असं तप तू कुठे बरं करणार आहेस, का करणार आहेस. तव इदम कोमलम शरीरम कुत्र. तुझं हे शरीर तर कोमल आहे. तपः कर्तुम बहु दुष्करम. म्हणजे तप करण्यासाठी तपश्चर्या करण्यासाठी करणं हे फार कठीण काम आहे. मास्तु प्रयत्न, म्हणजे तो असा प्रयत्न तू करू नकोस इति. किंतु स्थिरनिश्चयं मनः निम्नाभिमुखं निम्नाभिमुखं जलं च प्रतिनिवर्तयितुं कः वा शक्तः. म्हणजे किंतु स्थिरनिश्चयं मनः, म्हणजे स्थिर संकल्प किंवा निश्चय केलेल्या मनाला, आणि निम्नाभिमुखम जलम
निम्नाभिमुखम जलम म्हणजे जल हे नेहमी खालीच वाहत जातं, म्हणजे अधो अवस्थेकडे. म्हणजे कधी जसं अग्नी वरती, अग्नीचं किंवा ज्योत जी असते ती वरती ऊर्ध्व दिशेला असते, परंतु पाणी किंवा जल हे नेहमी अध दिशेला वाहत राहतं. निम्नाभि म्हणजे ज्याचं मुख निम्न दिशेला किंवा अध दिशेला आहे अशा जलाला, हा, असे जलाला च प्रतिनिवर्तयितुम कह वा शक्तः. म्हणजे जसं पाण्याला तुम्ही खाली जाण्यापासून अडवू शकत नाही, हं, तसंच स्थिरबुद्धी केलेल्या स्थिरनिश्चय केलेल्या मनाला सुद्धा तुम्ही परिवर्तन करू शकत नाही. त्यासाठी कोण बरं, कोणाला बरं शक्य आहे ते? पार्वती जनकस्य अनुमतीं लब्ध्वा तपः आचरितुं गौरी शिखरम गतवती. पार्वतीने जनकाची, जनक म्हणजे राजा जनक, सीतेचे वडील नव्हे, जनक इत्युक्ते पिता, म्हणजे त्याच्या वडिलांची अनुमती घेऊन, म्हणजे हिमालयाची अनुमती घेऊन, प्राप्त करून तप तप आचरण्यासाठी ती गौरी शिखर पर्वतावर गेली. गौरी शिखरावर गेली. तत्र राजकुलोचितानि भूषणानि परित्यज्य वल्कलं धृतवती. ती राजकुमारी होती, त्यामुळे तिचे त्या राजकुलासाठी उचित असलेली सगळी वस्त्रभूषण अलंकार वगैरे सगळ्यांचा त्याग करून तिने वल्कल धारण केलं. वल्कल इत्युक्ते अ, श्वेत किंवा कुशांनी बनलेली अशी वस्त्र असतात, किंवा काही कठोर वस्त्र असतात. तपोनिरतां तां द्रष्टुम अनेके ऋषयः समागतवन्तः. म्हणजे तपामध्ये निरत असलेली किंवा तपश्चर्येत मग्न असलेली तिला पाहून अन्य ऋषी सुद्धा तिथे आले. धर्मवृद्धानां विषये वयः न परिगण्यते किल. म्हणजे धर्मवृद्धानां विषयी म्हणजे धर्माच्या करणाऱ्यांमध्ये वयाची काहीच परिगणना केली जात नाही, बरं. म्हणजे हा छोटा आहे, हिला अनुकरण कसं करायचं, किंवा हा मोठा आहे, वयाची काहीच, जे लोक धर्मशील असतात त्यांच्यासाठी वयाची काहीच गणना नसते, हो की नाही, असं म्हणायचंय. किल पार्वती ग्रीष्मकाले पंचानाम अग्नीनाम मध्ये तपः कृतवती. पार्वतीने काय केलं? विविध प्रकारचे तप केले, कसं ते सांगतात. पार्वतीने ग्रीष्म काळामध्ये म्हणजे ग्रीष्म ऋतूमध्ये सुद्धा, म्हणजे प्रचंड उन्हामध्ये सुद्धा पंचानाम अग्निनाम मध्ये तपः कृतली, 5 अग्नींमध्ये तिने तप केलं. म्हणजे 5 अग्नी सभोवताली पेटवून तिने तिथे तपश्चर्या केली. वृष्टिकाले शिलातले स्थित्वा वृष्टी विद्युतोः मध्ये एव तपः आचरितवती. म्हणजे वृष्टी कालामध्ये म्हणजे पावसाच्या सीझनमध्ये शिलातले म्हणजे ज्या मोठ्या मोठ्या शिळा असतात ना, त्या थंड असतात. आणि त्या शिलातले म्हणजे त्याच्यावर स्थित्वा त्याच्यावर बसून वृष्टी विद्युतोहो मध्ये म्हणजे वृष्टी होते, विद्युत म्हणजे विजा कडाडत आहेत, म्हणजे प्रचंड वादळासारखी, जसे पावसाळ्यात कधी कधी विजा कडाडतात, भरपूर पाऊस पडतो वेळावाकडा. अशा परिस्थितीमध्ये मध्ये सुद्धा तपः आचरितवती. तिने तपाचं आचरण केलं. शीतकाले अहोरात्रं जलमध्ये एव स्थित्वा निराहारा तपः अनुष्ठितवती. शीतकाळामध्ये म्हणजे शैत्यावस्थेमध्ये, शिशिर ऋतूमध्ये वगैरे, अहोरात्र म्हणजे दिवस रात्र, जलमध्ये एव स्थित्वा म्हणजे जलामध्ये किंवा पाण्यामध्येच राहून, निराहारा म्हणजे काहीही न खाता पिता तपाचं अनुष्ठान केलं. प्रथमम फलानी खादती स्म. म्हणजे तिने खूप वेगवेगळ्या प्रकारे तपश्चर्या केली असं त्यांना सांगायचं. प्रथमतः ती फळं खात होती. ततः तानी परित्यज्य पर्णानाम आहारम स्वीकृतवती. म्हणजे नंतर फळं पण सोडून देऊन तिने फक्त पर्ण म्हणजे झाडाची पानं खायला सुरुवात केली. पश्चात पर्णानाम आहारम अपि परित्यक्तवती. म्हणजे नंतर तिने पर्णांचं म्हणजे पानांचा जो आहार होता, म्हणजे पानं जी खात होती ते सुद्धा त्याचा पण त्याग केला. अतः एव तस्याः अपर्णा इति नाम प्रसिद्धम. म्हणून तिचं नाव अपर्णा असं तिचं नाव प्रसिद्ध आहे. हा प्रश्न बऱ्याच वेळेला येतो की पार्वत्याः अपर्णा इति नाम कथम अभवत. तर हे त्याचं उत्तर आहे. थोडंसं वर घेऊया आपण. हा, एतादृशेन कठोरेण तपश्चरेण परमेश्वरः संतुष्टः अभवत. अशा प्रकारचा कठोर तपश्चर्याच्या आचरणामुळे किंवा आचरणाने परमेश्वर तिच्यावर संतुष्ट झाले. किंतु सह पार्वतीं परीक्षितुम अपेक्षितवान. परंतु ते पार्वतीची परीक्षा करण्यासाठी करण्याची त्यांची इच्छा झाली किंवा त्यांची अपेक्षा झाली. क्षम्यता, एक मिनिट, आपण मोठं करू थोडंसं.
हं. आणखीन थोडं छोटं करायला. बरं. अतः सः ब्रह्मचारी वेषं धृत्वा पार्वत्याः आश्रमम् आगतः. म्हणून ते ब्रह्मचारी वेश धारण करून पार्वतीच्या आश्रमामध्ये आले. ओके, कम्प्लीट होईल. पार्वती तम आदरेण सत्कृतवती. पार्वतीने त्यांचा आदराने सत्कार केला. ततः हरः ताम तपसः कारणम पृच्छात. ते तिथे हराने किंवा शिवाने तिला तपाचे कारण विचारले. पार्वती, तव शील स्वभावादयः तपस्विनाम अपि आदर्शभूताः एव. ते काय म्हणाले की तुझा शील आणि इतर जे तू चारित्र्य आहे तुझं, हे तपस्विनाम अपि म्हणजे तपस्वींसाठी सुद्धा आदर्श आहे. किंतु अहम तव तपसः कारणं ज्ञातुम इच्छामि. पण मी तुझं तपासाठी तप का करते आहे त्याचं कारण जाणू इच्छितो. यतः तव जननम ब्रह्मणः कुले. म्हणजे तुझा जन्म हा ब्राह्मण कुलामध्ये झालेला आहे. सौंदर्यम लोकातिशयम. सौंदर्य तर तो अनुपमच आहे, सर्व लोकांमध्ये उत्तमच आहे. ऐश्वर्यम अपारम. तुझ्याकडे ऐश्वर्य संपत्ती सुद्धा भरपूर आहे. नवयौवनम अपि अस्ति. म्हणजे तुझ्याकडे तारुण्यावस्था आहे, तू नवयुवती आहेस. अ, कुतः वा इदम तपश्चरणम. बरं, हे आता तू तप का करते आहेस? सौंदर्यम ऐश्वर्यम सर्वम अस्ति. तुझ्याकडे सौंदर्य आहे, ऐश्वर्य आहे, संपत्ती आहे. इतोपि किम अधिकम अपेक्षितम. ह्याच्याहून तुला आणखीन काय अपेक्षित आहे? यदि तपसा कंचित वरम प्राप्तुम इच्छसी तरीही तव प्रयत्न व्यर्थ एव. म्हणजे तपाने तू आणखीन काही वर प्राप्त करण्याची इच्छा जर करत असशील तरी तुझा प्रयत्न व्यर्थ आहे. वरपक्षीयाः एव भवतीयम अन्विष्येयुः. म्हणजे वरपक्ष किंवा मुलाकडच्या मंडळींनी सुद्धा तुझं संशोधन करावं अशी तू आहेस. रत्नम किमपि न अन्विष्यती. रत्न कोणालाही शोधत नाही, लोक रत्नाला शोधायला येतात असं त्यांना म्हणायचं. किंतु जनाः रत्नम अन्विष्यन्ति खलु. लोकच रत्नाच्या शोधात येतात की हो की नाही. मग तू का बरं तप करते आहेस? ब्रह्मचारिणः वचनानि श्रुत्वा पार्वती तूष्णीं स्थिता. ब्रह्मचार्याचं हे वचन ऐकून पार्वती गप्प बसली. पार्वत्याः सखी परमेश्वरं प्राप्तुम एव इदम तपम इति उक्तवती. पार्वतीची सखी होती ती म्हणाली की परमेश्वराच्या प्राप्तीसाठीच म्हणजे शिवाच्या प्राप्तीसाठी हे तप चालू आहे. पुनः अपि शिवः पार्वतीं परीक्षितुम एवं उक्तवान. म्हणजे पुन्हा एकदा शिव पार्वतीची परीक्षा करण्यासाठी म्हणाले, हे गौरी, अहम तम परमेश्वरम जानामि. हे गौरी, मी तुझ्या परमेश्वराला जाणतो. सह सर्वदा अमंगल कार्येषु असक्तः अस्ति. तो सर्वदा अमंगल कार्यामध्ये म्हणजे रत असतो किंवा आसक्त असतो. सर्वथा सह तव अनुरूपो न न म्हणजे तो कधीही तुझ्यासाठी अनुरूप असा वर नाही. स्मशानभूमी ही एव तस्य वासस्थानम. स्मशानभूमीमध्येच त्याचं वास्तव्य असतं. चिताभस्म एव तस्य लेपन द्रव्यम. म्हणजे भस्म राख हेच त्याचं लेपन म्हणजे शरीरावर तो लावतो. रक्तमयम गजचर्म एव तस्य दुकुलम. रक्तमय गजचर्म म्हणजे रक्तरंजित असं गजाची किंवा हत्तीची कातडी हेच त्याचं दुकुलम, हेच त्याचं आसन आहे. सर्पाहा तस्य भूषणानी. सर्प नाग हे त्याचे भूषण असतात, अलंकार असतात. वृद्ध वृषभ तस्य वाहनम. म्हातारा झालेला बैल हाच त्याचं वाहन आहे. एतादृश वरस्य अपेक्षा कुतः. अशा प्रकारची वराची तुला का बरं अपेक्षा आहे? सह विरूपाक्ष म्हणजे तो कुरूप आहे. विरूपाक्ष हे तुझे यस्य समीपे यस्य अक्षया यस्य रूपम विरूपम असते म्हणजे तो कुरूप आहे. सौंदर्यम नास्ति. तो काही सुंदर नाही. तस्य माता पितरौ कौ. त्याचे माता पिता कोण आहेत? तस्य कुलम अज्ञातम. त्याचा कुल सुद्धा अज्ञात आहे. सह स्वयं दिगंबर. ते स्वतः दिगंबर अवस्थेत नेहमी असतात, कुठलेही वस्त्र धारण करतात नाही करतात. तस्य ऐश्वर्यम ज्ञातम एव अस्ति. त्याच्याकडे काय काय ऐश्वर्य आहे हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, म्हणजे काहीच नाहीये. एवं वरेषु ये अंशाः अपेक्षितः तेषु एकः अपि अंशः तस्मिन् नास्ति. म्हणजे तुझ्यासारख्या मुलीसाठी जे अपेक्षित आहे एखाद्या वराकडे असायला हवं ते त्याच्याकडे काहीच नाहीये. किमर्थम भवती हरम इच्छती. तू हराची इच्छा किंवा शिवाची इच्छा का बरं करते आहेस इति. एवं हरस्य निंदाम श्रुत्वा पार्वती कुपिता. अशी शंकराची शिवाची निंदा ऐकून पार्वतीला राग आला. सा ब्रह्मचारिणम उद्दिश्य. ती ब्रह्मचारींना उद्देशून म्हणाली, भो हो, त्वम हरस्य स्वरूपम यथार्थतया न जानसी. तुम्ही शिवाचं स्वरूप हा पूर्णपणे जाणू शकत नाही आहात. सह हरः श्मशाने विद्यमानः अपि त्रिलोकनाथः.
ते जरी स्मशानात वास करत असले तरी ते त्रिलोकांचे नाथ आहेत, स्वामी आहेत. सह एव मम प्रिय, तेच मला प्रिय आहेत. एतस्मिन् विषये त्वया सह अधिकं वक्तुं न इच्छामि, या विषयावर मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाही. अन्यत्र गच्छामि, मी आता दुसरीकडे जाते. महापुरुषाणां निंदा न श्रोतव्या, महापुरुषांची निंदा कधीही कोणीही ऐकू नये. इति उक्त्वा अन्यत्र सा प्रस्थिता असं म्हणून ती दुसरीकडे निघून गेली. पार्वत्याः निष्कल्मष भक्त्या प्रीत्या च शिवः संतुष्टः अभवत. म्हणजे पार्वतीची पापरहित अशी नितांत गाढ श्रद्धा किंवा प्रीती प्रेम पाहून शिव संतुष्ट झाले. सह स्वस्वरूपम धृत्वा पार्वत्याः करम गृहीतवान. त्यांनी स्वतःचं रूप प्रकट केलं, स्वतःचं स्वरूप, आणि पार्वतीचा हात धरला. हे पार्वती, तव तपसा अहम क्रीतः, तुझ्या तपसेनी या तपश्चर्येनी मी विकत घेतलो आहे, किंवा म्हणजे मी प्रसन्न झालो आहे. तव दासः अस्मी, मी तुझा दास आहे. इति उक्तवान, असे ते म्हणाले. अतीव संतुष्टा पार्वती तपः क्लेशम विस्मृतवती. हे पाहून पार्वती अतिशय प्रसन्न झाली, संतुष्ट झाली, समाधान पावली, आणि तिने तिचा तपाचा जो काही क्लेश त्रास होता तो सगळा ती विसरून गेली. सा विवाहार्थं प्रस्तावः हिमालयस्य समीपे कर्तव्यः इति सखीं सूचितवती. तिने सखीला सूचना केली, काय, की विवाहासाठी प्रस्ताव हिमालयाच्या जवळ, म्हणजे त्यांच्या वडिलांच्या जवळ घेऊन जायला आपल्याला हवा, असं तिने आपल्या सखीला सूचना केली. आता आपण ह्याचे प्रश्न बघूया. मन्मथस्य दाहनन्तरं पार्वती किम इति संकल्पितवती. तपश्शक्त्या ईश्वरः आराधनीयः इति संकल्पविते इति मन्मथस्य दाहानन्तरं पार्वती संकल्पितवती. प्रश्न आहेत पुढचे, आपण पटकन ते प्रश्न घेऊया. 1 मिनिट. सॉरी. पुढचे. तपसे सा कुत्र गतवती. तपसे सा अस्तु. हा. पटकन सांगते. तदा तस्याः वेशभूषणानि राजोचितकुलानि आसन्. पार्वत्याः अपर्णा इति नाम कथम् अभवत्. अ, गौरीशिखरे सः तपः आचरितवती. तत्र सः प्रथमं निराहारा स्थितवती, अनन्तरं फलानि खादति स्म, अनन्तरं फलानि त्यक्त्वा पर्णानि एव खादति स्म, अनन्तरं पर्णानि अपि सा त्यक्तवती, अतः तस्याः नाम अपर्णा इति अभवत्. परमेश्वरः केन रूपेण पार्वतीं परीक्षितुम् आगतवान्. परमेश्वरः ब्रह्मचारी ब्रह्मचारीणा रूपेण पार्वतीं परीक्षितुम् आगतवान्. त्यामुळे जर आता आपण चारही प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत आणि हा तृतीय पाठाच्या व काव्यकथेचा अनुवाद केलेला आहे. तुम्हाला जर हा उपक्रम आवडत असेल, सर्व कोविड परीक्षांच्या मुलांपर्यंत हा पोचावा असं वाटत असेल, तर या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि याच्यावर कमेंट टाकायला सुद्धा विसरू नका, लाईक करायला विसरू नका. ओके, धन्यवाद. आता आपण पुढच्या चौथ्या पाठाच्या अन्वय सॉरी काव्यकथेपर्यंत आपण नेक्स्ट ह्याच्यात त्याचा अनुवाद करू. तोपर्यंत शुभम भवतु. धन्यवाद.